झालं कर पाणी देऊन. हा आले हे करून. किती राहिलं होतं? उलसरच राहिलं होतं तेवढं घेतलं करून. उरकले आता. आणि मिरच्याला काय केलंय? मिरच्याला काय करायचं होतं? 50 सोडायचे काय? सकाळी धरून काय सांगितलं? आवाज सकाळीच सोडले त्याला. आणि कांद्याला आता कांद्याला हे केले सोडले. वाटाला. बर मग आता काय मी योग जाऊन नगरला. नगरला कुठे चालले? मग आपल्याला दादा त्यांच्याकडे जायचंय. कशाला जाते त्यांच्याकडे? मोकर 5 वर्ष झाले आई बाप मरून आजपर्यंत भेटायला नाही आली. एक सेकंड तो अहो ते नाही आले पण निदान आपण तरी गेलं पाहिजे. ते नाही आले म्हणजे काय त्यांना गरज नाही होय? आता त्यांना गरज आहे मग पण बायकांचं आता कसं लग्न झालं वेगळंच असतं. बायका म्हणत असतात इकडे नका जाऊ तिकडे नका जाऊ. आता किती केलं तर बायका आल्यावर माणूस बदलतोच ना. काय जा म्हणून नवशी चला ना. हे मला नाही पटत. अहो चला ना. काम धंदे सोडायचे तिकडे जायचं त्या गावाला पाणी द्यायचं हे करायचं ते करायचं तुमच्या लय नाटक आहेत राव रोज. लगेच येऊ संध्याकाळी जाऊन. आता मी केलं ना माझ्या मला वाटणी तुला सांग का त्यांच्या दारातच जाऊशी वाटत नाही. तू जरी म्हणते ना माझी इच्छाच नाही जायची. अहो जे डुकून बघत नाही बोलत नाही तर माणसा संग कधी फोन नाही कधी काय नाही काय जात त्यांच्या दारात 5 वेळा. पण चला ना. काय तुला इथं कमी काही मला नाही कमी मला मस्त गेले कमी तुझे आई आहे. बापा आता कोण राहिले अहो बघायला? माझे भाऊ आहेत ना असं काय करता तुम्ही? मग ते एक दिवस तरी आले का? अहो, भाऊबीजेला आलेत का दिवाळीला आलेत अहो, का रक्षाबंधनला? बायका आल्यावर सगळे बदलत्यात तुम्हाला चांगलं हा माहिती आहे सगळे ना. मी माझ्या बहिणी बरे येतात. आता मी समजदार आहे म्हणून त्यांच्या बायका नसत्या समजदार. आता पण चला ना काय असं करता. काय जाऊन होणार आहे भाऊ मोकर का म्हणता आमचं काय मोकर डोक्याला ताण. मोकर दिवस जाईन तुला सांगतो घ्या नाही. आजचे दिवसच चला संध्याकाळी लगेच येऊ माघार. माझ्या भाऊ तुम्हाला जेवण बिवण केल्याशिवाय लावणारच नाहीत. माझ्या भाऊले चांगले आहेत. पण त्याच्या दारातच जायचे ना का म्हणता आमचं. त्यांनी आपल्या दारात यावं नाही ना आपण हलकटवानी त्यांच्या दारात जावं. हलकटवाणी काय आता सासरवाडीत तर सगळेच जातात ना. हलकटवाणी कुठे आता काय हे? सासरा जावा मग सासरा सासू होती तेव्हा मजा होती. आता काय आता कुत्र्या मारी जी तिथं काय मोकर जायचं घ्या ना त्यानेच. पण चला ना एवढंच मी तुमच्या पाया पडते. चला ना हो. मी तुमच्या पाया पडते. चला ना. मला लई दिवस झाले भेटू वाटले त्यांना. काय भेटून व्हायचे बाबा आता मग तू अक्कलच बंद झाली बा तू अशी म्हणायला लागली. आणि अर्जंट कस काय एवढं तुला कोणचा लय पुळका आलाय? भेटू वाटलंय भावांना बघू वाटलंय. संगीत भाऊ मेल्यामुळे तुला आठवण आली? तू हे भावाला भेटून आले पाहिजे वाटतंय मग आता तिने पण बघा ना किती हलगद्रीपणा केला. एवढं दुखत होतं तरी ती गेली नाही भेटायला. काय नाही आणि मग मेल्यावर रडत ती गेली. गेल ती भेटायला तिला दारात उभा नाही केलं त्यांनी हाकून दिलं. मग काय जाईन ती पुढे एकदा हाकून दिल्या. माय भाऊ नाही हाकलणार तुम्ही चला. माय भाऊ काय तसेत काय लय भावाचा पुळका आहे तुला. जाऊ आता काय त्याला गेल्याशिवाय काय पर्याय. चला मग मी माय सगळं उरकलेलं आहे. माय काम सगळं उरकलेलं आहे. तू रेडीच होती काय? मग माझी वाट बघत होती. मग तुमचीच वाट बघत होती. मला लय आज त्यांची आठवण झाली. आज मी म्हणलं कोणत्या परिस्थितीत तुम्हाला घेऊन जाईल. बर चल 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 मग जाऊ लगेच. चल ऐक ना पहिली ती पदरकी खाली काय ते तरी दिसत आहे का? मी काय म्हणतो ऐक ना लागलंय तिथे गेल्या ना लय पगुळ पाना करू नको. मोकर रडायचा आणि काढायचा आणि दुनियान भानगडी बरं का? नाही तर मोकर डोक्याला ताण नको करू. नाही रडत व. काय तो बरं नाही लगे भोंगावाशी ती मोठे नाही रडत म्हणल्यावर नाही रडत. काल रडू मी तिथं रडायसारखं काय दा. मोकर पाहून राहिलं चौनक घालू तिथे शेजारी त्यांचे भाऊ मध्ये दुनिया भानगडी. ते म्हणते ही काय आली मोकर भोंगावाशी. पण मी रडेन काय आलं तिथं रडायचं काही कारण येतंय मला फक्त बरं नाही भाऊ मला तर आता मी बळत जगतोय काय सांगायची काय आता जाऊ दे म्हणजे काय मी रोज भोंगत आणि काय तुमच्या पैसे. तो भोंगाचा असतो रोज बंदच नसतो. काय थोडं झालं का लगेच सुरू काय थोडं झालं का लगेच सुरू. बरं चला ना. हा जायचंय मला माहिती जायचंय. तिथं कोंबडी बिंबडी कापली मला अशी मस्त पाकिट. कापीन माझ्या भाऊ माझ्या भावाला तुम्ही येणार खर्च एकीकडे ताट एकीकडे असं पिवळं एकीकडे असं रश्यातलं एकीकडे असं काय आता. अहो तुम्ही माझ्या भावांचं काय मन बघितलंय. माझे भाऊ तुम्हाला नाही सोने आणि पिवळे. चला चल एक नंबर भाऊ येत नाही. माहिती मला. चल उरकले तू. हा उरले माझं. चल पटकन. किती वेळ लावलो तुम्ही मी काय आवरायला लावलंय मला काय पायजवळ घातलं की टोपी घातली चाललं लावून गेली. गिळायला 4 तास लावलेत. त्याला म्हणजे पोटाला खावा नाही काय मच्छी म्हणजे खातीन झाली ना झाडाचा. मी माझ्या आई बापाच्या घरी झाले झाड. हा, तुमचं नाही आई खाऊन झाले झाड. ती मध्ये आटली तरी झालं पार खाऊ खाऊ नका सांगू. माझ्या वाट्याला येऊन नाही दिले कधी तू. बरं माहेरी जायचंय माझ्या आणि जरा तिथं गेला तोंड बंद करायचा. जास्त बडबड करायची नाही. का बरं काय काय त्यांचं काय उचल बिचल आणि काय असलं वाचाकल्यावानी बोलायचं नाही कुठं पण. त्यांची उचल काय बाया कुठं 2 रुपये देऊन थांबल्यात मला. कुठं हाणू रुमना असल्यावानी नुसतं तोंड कुठं पण चलत. नीट बोलणंच येत नाही आपल्याला कधी आयुष्यात. तुला आहे नीट तोंड बोलायला नीट बोल की नवरा संगडी प्रेमाने. कधी तुम्हाला शिव्या दिल्या? काय मग वाच 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 चालूच आहे.
हा माणसाच्या जेवताना नादी नीट लागायला जेवून द्या ना, ह्या राहिलं आणि त्यावर राहिलं आणि ही काम राहिलं आणि ती काम राहिलं. मग सगळे काम तसेच आणि आधी गिळायला लागत आहे आणि नुसतं गावात हिंडत आहे रानातले तू खात काम नाही काय? तसेच. गावात काम असतात मला. गावाचं काम पुढारीचं गावात सोडलेला आणि सोडल्याला मग म्हणजे काय सोडून दिलं का मला? मग आता काय माहिती सोडून दिला काय केलंय हाय, ते रोज टंगडं हाणलं जाईल उठायचं ना. न गावात थाबाड घेऊन निघायचं घरचे काम नरडत दाबीन का वाटर नको नरड दाबायला मग लयच मारली तर नरड दाबायला मारलं तर लय तोंड सुटलं तुला यायची का गोडीत? मग कुठे जायचंय मी येणार नाही मग काय सांगायचं जायचं का पाय पाय जाईन मी नका येऊ बसा घरात जाते मी वावड फोडलं पाहिजे हा थाबाड फुटलं पाहिजे गिन्याने गेलेला अक्कल आहे काय नाही काय नाही तुमचं का मोकार माझं तू जण कोणाचं तुम्ही जास्त डोक्याच्या बाहेर जाऊ नका काय करशील? काय करशील म्हणजे काय करशील? निघा तुम्ही जमाला यायचं घर कोणाचं आहे? कुठं झाली घरात? घर कोणाचं आहे म्हणजे चल ना गोडीत चाललोच ना आता. मग सांगितलं तुम्हाला तिथं गेल्यावर बडबड काय करायची नाही बरं गप राहीन गप झक मारीन. हा तू बोल बा मला काही तिथे गेल्या मी कशाला काय बोलू मला तेवढंच मी काही गु खात नाही तुम्हाला काही पण बोलायला पाहुण्या रावळ्यात तुला चांगलं तुपात आणून चारी तर गुकायला खाशील तू. हा तुपात आणून सारी हा आता मशीद तुपात बरं तर संपीत आणली. मी एकटीलाच लागत ना मला खायला हा मला लय खायला घालून जमली तेव्हा. मग काय भांडण डोक्याची मंडई केली त्याच्या कारण लई बुळबुळ आहे बायांची. काय बडबड करीत आहे काय माहिती तोंडातली तोंडात चवनाच होता तू काय डोक्यावर परिणाम झाला काय? ताई हा, कशा तुम्ही आहे? आले हा बरी आहे ताई. दादा कसं आहे? बरं आहे ना? हा बरं आहे मी. कशाला काय आली? चाललंय बरं आहे का हे थांबे देऊ काय लागली तुला भेटायला आले ना आता लय दिवस झाले तू पण नाही आला या भेटायला. घरात चहा इतकं करते. ए, बाय का? वापर फोन तू का पण तुला हा तुला 5 वर्ष आई बाप मेले त्याच्यानंतर आज दिसला काय भाऊ होय हा मी म्हणलं, काही इतके मेलाय जागलाय काय माहित होतं का मोठी आहे ना तू आता चालत ना ते. गप्प आहे मग तू येशील आले. कुठे येशील तुला येत कळत नव्हतं का माझी काय परिस्थिती तू पाहिली का त्यावेळेस हा आता निघाल थोबडून कशाला आली आणि तुम्हाला नाही वाटलं का काय काय लिहायचं तेव्हा का बोलली होती मी माझ्या नवऱ्याला नको बोलू दादा मला काय बोलायचं ते बोल पण माझ्या नवऱ्याला नको बोलू. मग ती घेऊन आले तुला त्याला ना गोड म्हणजे तर मी म्हणलं नाही का या भेटून मग भाऊ आहे नाही ते आम्हाला लाज नव्हती म्हणून आलो बघ. मग तसं म्हणावं बिनलाजीच म्हणावं लागेल हा, मग त्याच्यामुळेच आलो. काही तुम्ही गप्पा येतो तुला सांगितलं शांत बस तू आम्ही बघ काय करायची तुला काय समज आहे हा निघा काय नाही निघू जाऊ शकतात तुम्ही अहो आता चालले ते गप्पा चहा आहे. तर घेऊ चहा पाणी काय काय तू आणती का तेव्हा आपल्या घरून चहा पाणी करायला हा पण घरात तरी बोलव ना लगेच काय करत काय करत हा कुठं आहे? त्यावेळेस बघा नाही आली भाऊ जगले मरले बापाचा दावा त्या रावक्याला निघून गेली आज तोंडा किती काय मला वाटलं तुम्ही येतात दोघ जण तुम्ही आम्ही तू मोठी होती का? आम्ही होतो मोठी आता तुम्ही पण यायला पाहिजे मला बी दुःख होतं ना माझे पण आई बाप गेलेत ना आले तर पाहिलं ना मला जाऊ शकते तू आता अहो, असं कसं बोलत गप्पा आहे तू चहा पाणी तर पिऊ द्या चहा पाणी कुठे नाही चहा नाही काय नाही या ताई, काहीच घरात नाही या. चहा नाही हो इकडे घर नाही उघडं झालं वहिनी नको चहा पाणी नको तुमच्यामध्ये उगाच भांडण आलेलं हा हे रोजच आहे जाऊ द्या ताई या तुम्ही काय घरात. रोजचं आहे नाही, तू नको गप म्हणतो आम्हाला जायचं. अहो तुम्हाला कळतं का काही तुम्ही काय बोलू राहिले अरे दादा असू मी बघा ना बाई जाऊ मी काय करायची तो आता काय बाप गेले तुमचा काय संबंध नाही राहिले तर काही काय नाही तुम्ही 5 वर्ष आले नाही आम्ही तुमच्याकडे नाही आलो काय मग आमच्या संसारात डवळाडवळ करायचा नाही तुझ्या संसारात नाही मग? डवळा करायला आणि पण निदान या मेल्यावर माहितीला तिच्या ती मरते आधी काय मरतो ती कुणी पाहिले तेव्हा हा, म्हणजे कोणी जरी मेलं तरी कळावलं तर येऊ बघू असली सवड तर माहितीचं व- असली सवड तर येऊ बघू बरं. जा आता मग अरे दादा असं नको नको काय जा तू सांगितलं जा म्हणून हम्म? लय आशेने आलते मी तुझ्या काय रडू नका त्यांचं काय असेच आहे. त्यावेळेस तुझ्याकडे श्रीमंती होती आले असं काय तरी मागायला पैसे पाणी नाही रे, आम्हाला काही गरज नाही काय गरज नाही मागायची. मागायची काही गरज नाही फक्त तुला डोळे भरून बघायचं होतं तुझ्या. काय नाही बघितलं तू बघितलं मला आता तू जा निघ अरे आल्या पालो जा पाहून घेऊन तुला अहो. नाही बघ तू चहा शांत बस पाणी ना तर करू तू द्या ना तुम्ही काही डोक्यावर पडले काय आज साखर सापलेली मी सकाळीच पाहिजे डब्यात नको मला चहा पाणी. साखर संपली व्हय. हा तुम्ही चहा करतात का काय रोज वाबाडवर करून निघाल कुणी येईन आणि घे घरात लगेच हा कोणी पण थोडी बहीण आहे ती तुमची हा बहीण राहिली बहीण आता कायची बहीण होती तेव्हा होती आता संपली आई बाप तिने बहिणी समज करायला हा ते बी खरं आहे की नाही. ज्याचे आई बाप मेले तिथं विशेष काय संपला हा कोण कोणाची भाऊ कोण कोणाच बहीण पण तिचं लग्न करून गेलं तिचं काय वाईट नाही तिच्या प्रपंचात सुखी आम्ही आमच्या प्रपंचात सुखी काय हा
आम्ही आमच्या प्रपंचात कधी सुखी आहे. सकाळी म्हणली बोका चला जाऊन भेटून येऊ म्हणून आली नाही तर तसं काय लय विशेष असं काय नाही भेटायला काय नाही आम्हाला दाढ आम्ही भरली. काही पैसे मागायला किंवा हे दुसरं आमच्याकडे लय उतारलंय आम्हाला काही कोण दारात पैसे मागायचे गरज नाही आम्ही जगलो आमच्या परिस्थितीत कस तरी आलोय त्यावेळेस नाही का नाही. जगायला काय आमच्या उगाच तुम्हाला पुढं कमी होतं काय? नाही होतं पण त्यावेळेस आई वडील अचानक मग आमच्याकडे जबाबदारी पडल्यावर मग थोडा त्रास झालाच ना आम्हाला. म्हातारपणी जाणारच आहे होय निशा ते आम्हाला काय आणले तुम्ही लवकर जाऊ तुम्ही मारणार आहे एक दिवस मारणार ना आम्ही कुठे म्हणतो आम्ही अमृत पिऊन आलो. सगळे मारणार आहेत. ही मारणार आहे, सगळे मारायला चालले तिथं. ती- चार गोष्टी ती- आल्या मग बोलायचं. हा, ती आहे तेच ना ना. तुम्ही ज्ञान पाजळूच नका मला बरं, बरं, बरं. तुम्ही जाऊ शकता. ताई या तुम्ही चहा करते मी पाणी प्या. ए बाई काय आलतोय घर भांडण लावून घेते बाबा, आमचं वहिनी, काय नका काम तुमच्या नाही. घरात तुम्हाला कळतंय का काही बहिणी तुमच्या ज्याचं टंगडं हाणलं म्हणते नको तिला नको बोलू, ए, वहिनी तिला नको काय बोलू. शिवाय देऊ नको. माझं चुकलं, मी आमचं आले चुकलं, उगाच. आम्ही करून आलो. जाते मी. जाऊ. हा जातो काही विषय नाही चल चल ह्याची खदरी वाराची सकाळ निघाली पुढे काय निखट मनाचा माणूस, हा? तू लाज वाटायला पाहिजे. मुंडकं दाबी. हा, मुंडकं दाबी दाबताना हा लाज वाटते का? का बहिणीला हाकलून दिलं तुम्ही का हा? तिथं काय तुमची समज बहीण यायचा? होती. आज माझी तुला नव्हती. माझीच होती हा? मग मी लाज काय वाटायला करेन? पाहिजे. ती तुझी बहीण करायची पकड नाही. हम्म. नको थोबड चालू कर करायची बरं नाही निदान मनाची तरी वाटायला पाहिजे नाही. जा, मला तू जायचं मला सांग, बाहेर शिकू नको आला. तू. मला पण काय? नाही जायचं तुम्हालाच पैसे नाही आणायचे तर होते मी ना जातो. बाहेरवरून नाही आणायचे आता. कॅन्सर नको तू निघा. ढकलून कुठे देते मला तुम्ही मारलं ना मग बघा यायचं नाही अजिबात घरात तुम्ही पण कोणा घरात यायचं नाही यायचं घरात जा. कणायचं घरात जा नाही तर मी पण कोणाचं? चालले राह एकटे जा मग ए! मी चालले घर सोडून. हा घर सोडून जाते कुठं मारायला जाते मला माहिती कुठं जाणार आहे तू हायचं कावदार ते हे! डोक्याला घात तिच्या कशाला आलती काय नू अवाड दाखवायला चल अरे चल तुला म्हणत होतो तिथं सांगितलं तुला नको येऊ तू ऐकत आहे का इथं बघितलं ना काय पान उतारा करून घेतला हाताने मला वाटलं बायका चांगल्या नसतील. अरे ती बायको चांगली उलट माहितीये का पण भाऊ असं बोलणं असं वाटलं नव्हतं मला. घरातच नाही पण तिने काय काय बोललाय तो काय गणित आहे काय कावदार वानाची दुनियान भानगडीन यावं त्यावं काय त्याच्या दारात आपण काय पीठ मागायला आलतो काय हा तुला तिथंच सांगत होतो मी नको म्हणून तू नाही मला जायचंय मला माहिती होतं हे होणार आहे म्हणून मला नव्हतं माहिती असं करण म्हणून. जे भाऊ 5 वर्ष आला नाही ना त्याच्यावरून उदाहरण घ्यायचं का आपल्या यांच्यावर किती जीव आहे म्हणून तिथं संपतो विषय तुला अक्कल नाही काही ज्यांनी चौकशी केली का तू मिली का जगली का आहे का काही का काय आहे काय नाही ह्याच्यावरूनच उदाहरण घ्यायचं पण आपली बुद्धी भ्रष्ट झाली त्या लोकांना काय सांगून उपयोगाचं आहे? हा कळायला पाहिजे ना थोडंफार आपण त्या दारात जावा का नाही जावं बरं मी चांगला सांगतोय आपल्या घरी जग मारू माझ्यामुळे तुमचं पान आता दुसऱ्याकडे जायचं काय तो चांगला आहे अहो याच्यावर नाहीये तो. तिने तसंच केलं तर काय करायचं अहो, कशाला मग कर नाही. पान उतार अपमान करते अहो खरं सांगते तो तसं नाहीये तू एक याच्यासारखं काम नाहीये कर तो. तू घरी चल नको अहो, ऐका मा- ना. बरं तू एकटी जाणार मी येतच नाही अहो, माझी इच्छा नाही. याच्यासारखं खरंच नाहीये हे तो. म्हणतो काय लाज वाटत नाही तुम्हाला यायला म्हणलं ते जर तीन जर लाच नाही. काढली तर मग तर वाटूनच झालं सगळं तो नाही म्हणणार तसा काहीच. तो तसं नाहीये तुम्ही फक्त चला ना. यायला तोय बी नाही ना मला तर कुठं जावा का नाही असं झालंय बा आता ती आमचे पाहुणे रावळे बघितले कशी आहेत. काय आदराने बोलीत येत नाही तर तुमच्या आईला हे काय परिस्थिती बाबा जाऊ द्या चुकलं माझं चुकलं म्हणायला पण चल. चला ना आता त्याच्याकडं. तिथं असंच झालं तर मला तर रडायच म्हणत नाही राहायचं. ह्या इच्छा होती. बरं ऐका ना ते बहिणीचं लग्न आहे माझ्या माहितीये ना. हा काय कलेक्टर लग्न आहे काय यायला त्यांचं बोलण्याचं काय असं. बहीण म्हणजे कोण आहे तुझी बहीण म्हणजे बारकी बहीण आहे माझी. हा सांगा ते ह्याला सांग त्या काय? बापाला सांग मला जरा आम्ही आता लग्नाला जर यायचं असेल ना हम्म. जरा थोडस इज्जतीत घ्या म्हणावा तोडा बिळा करा कधी इज्जत सोन्याचं. दिली नाही तुम्हाला त्यांनी. अहो, काय केलंय लग्नाची वेळेस लग्न वेळ काय असेल बोलता सगळं केलंय अंगठी केली चैन केली काय पाहिजे तुम्हाला अजून काय. तिथं काय कोणी करतय आज मग 10 काय 10 15 15 तोळे देतात असं सहज देतात आज आमच्याकडे काय कमी आहे तेव्हा अहो मग दिलं नाही का माझ्या बापाने अरे तुम्हाला? तुम्ही फक्त चेन आणि काय केलं म्हणली तू अंगठी केली ना मग तुझ्या- तुला काय जसं माहितच नाही काय म्हणली तू म्हणजे स्वतः असं अंगठ्या घालून फिरायचं आणि म्हणायचं काय केलं. तुझ्या अंगावरती गावात जाताना असं अंगठी घालून जातात चैन घालून असं मुद्दाम शर्टच्या वर चैन काढून ठेवतात आणि मग हा असं ना, माझे- दाखवतात आणि सासऱ्याची. तेव्हा परत तुम्हाला आठवण येत नाही मग ती माझ्या ती बापाने. ती तुला माहिती ती टाकली मागच बँकेत हा मग येडा आहे. बँकेत म्हणजे चोरी नको व्हायला म्हणून बँकेत ठेवली. नाही 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 आणि 5 लाखाचं दागिन त्यावेळेस घातलं त्याचं काय मग काय उपकार केले का मला दागिने घातले उपकार नाही करीत
आम्ही उपकारच केला असं समजा आणि आता आहे ना तुझ्या बापाला सांग. तुम्हाला माझ्या बरोबर नीट बोलताच येत नाही का? मी म्हणते काय तुम्हाला, माझं म्हणणं काय, तुम्ही कुठं नेताय? मी तुम्हाला हे म्हणत होते का माझ्या बहिणीचं लग्न आहे, मग मला 15 दिवस आधी जावं लागल. 15 दिवस नाही, इथं जरा ते हे केलंय गुराचं कोण बघायचं ती गुरा. मला जायचं मीटिंगला बाहेर, मी जाणार आहे. तुमच्या कायमच मीटिंग असतात बाहेर, मला तर काही कळतच नाही का बरं. मग काय धंदा सोडून देऊ काय सगळा? ज्याने मोठं केलंय ते बघितलं पाहिजे ना. सारख्या सारख्या मीटिंग का बाहेर? मग चालूच असते आता हे कसं पेमेंट. मीटिंग मीटिंग म्हणून सकाळी गेल्या का डायरेक्ट रात्रीच उगवता. कधी कधी तर एक एक दिवस घरी येत नाही मीटिंग मीटिंग म्हणून. नक्की काय भानगडी? मग ही ह्याच्यावर ते तुला कसं वाटतं असं आयुष्य झालं पाहिजे का? इटावर नाही का ती इट भट्टीवर माणसं असतात, तुझं इटात हापायचं तसलं आयुष्य पाहिजे ना. हा मग निदान तेवढं अरे 2 रुपये. ते विटा थापणारे तरी मग नवरा बायको एकत्र असतात दिवस रात्र, माहितीये का? तुम्ही मला सांगतात असं आणि जातात एक एक दिवस गायब असतात, फार 2-2 दिवस. मग एक काम कर, माझ्या बरोबर हिंड सोबत तू. कधीच तुला कळन कसं किती प्रवास असतो आणि काय असतो, तुला कळन. नेत तुला जा काय ना, इथं येईल बसल्या मी. जागेवर तुला सगळं सुचतंय. नेत जा ना, येईल मी. एवढं मी माझं तर आयुष्य असं कष्टातच गेले ना. आई बाप गेल्यापासून मी कामच करतोय ना. हा. हा तुला काय साहित्य बोलायला जाते बरं मीटिंग जा- करताना हे बरं जाऊ द्या, करताना. मी जाणार आहे हा तुझा 15 ते दिवस म्हणजे याला आधी. सांग, आणि तुम्ही यायचंय, तुझ्या कळलं? बापाला सांग. ये काय सांग? कोण आलंय ते? ताई या ना, बसा ना. दाद्या कसं आहे? काय मग चांगलं आहे मस्त. बसा. काय बस तू. काय कुणीकडं करतो कुणीकडं? तुझ्याकडेच आले मी. हा दिसतंय मला, पण काय विषय काय? काही नाही, तुला भेटायला आले, मग भेटायला नको येऊ का? मग असं काय फोन नाही केला, काय नाही. फोन आता भावांना फोन करायची काही गरज असते का? अरे मला काय, मी काय इथं नसतो. मला काय अशी काय तुमच्यासारखी किती बी येतात रोज. मला सांगायचं ना तुम्ही येणार आहे म्हणून, काहीतरी नियोजन केलं असतं वैर. आमच्या सारखे म्हणजे आम्ही काय तुला दारात भिकारी आलोय असं वाटलं का? ते तुम्हाला वाटतंय, आम्हाला नाही वाटत. तुम्ही स्वतःला जर म्हणून घेत असता तर. उठा तरी बहीण आली. ए बस तू खाली. अरे ही माणसं मला माहित नाही का? तर मी काय केलं रे? माझा जवळच पडीचा काळ होता त्यावेळेस तुम्हाला म्हणलं. तर कोणत्या पडीचा काळ होता तुमचा? अरे तुमचे काळ सगळे चांगले होते. कोणत्या पडीचे काळ होते तुमचे? आलतो आईबाप गेल्यानंतर म्हणलं चला दाजींना म्हणलं एक 5-10 हजार रुपयाची मदत करा. हे म्हणलं माझे तुला पैसे नाही. गरज काय होती 5-10 हजाराची? आई बाबांनी एवढं कमवून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. लागत होतं आम्हाला, पण तुम्हाला द्यायचं काम होतं ना तुमचं. 5-10 हजारासाठी असं करून राहिलंय का? हे नाते बिती काय नसते का? ती पैशाचा विषय असतो. तुम्ही ज्यावेळेस तसं केलं ना त्यावेळेस मग आता आमच्या मी तर आहे ना नाती संबंधच मला नाही ती जमत. तू कशाला आली ती बोल पहिलं. अरे तुम्हाला भेटायला आले, मी कशाला येऊ? बेटाय काय नाही, मला चांगला आहे. मला काय नाही काय झालेलं, मला काय नाही. एक काम कर, तिथं ते हॉटेल नाही का ते पलीकडं, त्या हॉटेलला तिथं ते आपल्या ह्याला फोन कर पप्याला आणि त्यांना सांगा यांना जेवण बिवण बनवा तिथं. इथं घरी नको जेवण बिवण बनवू बसू. आम्हाला काय गरज नाही कुठची. हॉटेलची काही गरज नाहीये. एवढं आम्हाला आमचे बरं का? घरदार आहे सगळं. नाही उद्या म्हणता पावर विचार केला नाही. काय नको पाहुणचार गिरली आमची पाहुणचार. असं पाहुणचार करतात का? तुमची तोंड तू घरात सुद्धा ये म्हणत नाहीये साधा. आम्ही आलो तर उठू पण नाही राहिला तू. नाही ना. आणि हा पाहुणचार करू राहिला का तू आम्हाला? उठायचं काय संबंध आहे? तू बसलो आलो का ते डीजे बीज लावायला पाहिजे होतं. घर माझ आहे. हा बरोबर बोलले. काय संबंध तुमचा? म्हणजे तुम्ही आला म्हणजे थोडक्यात प्रधानमंत्री आला काय माझा अर्थ? नाही, नाही, मग तेच म्हणलं, तू आलो का डीजे लावायला का कलेक्टर पाहिजे आला? होता, का त्याने बँड लावायला लागत होता, काय करायला का? तू काय कलेक्टर आहे का काय? मला लय आनंद झाला. मग मी असं काय करू? हा? तुला आनंद नाही झाला म्हणजे आम्ही आलो होतो. तू नावान पिढे वाटेल पाहिजे तरी गावात येतात. तुला कोणतं कमी करून दिलं तिकडं? काय मग आमचं काय नाही, डोक्याला आम्ही नाही, आम्ही तुम्हाला काही मागायला बी नाही आलो. ए बाबा अरे फक्त भेटायला आले, काय 2 गरज शब्द बोलायला आले, डोळे भरून बघायला आले मी तुम्हाला. बरोबर ती मानक नाही लागत. म्हणजे आमच्या दारात येऊन आमचं बाप काढता तुम्ही काय? जे म्हणतात ना तुम्ही आले खात्र्यावानी इद्र्यावानी तुमचे प्रपंच ए, तुम्ही बे खऱ्या दारात आला आणि तुम्ही आमचे माप काढता काय? ते भिकाऱ्याने काय? ना सांगते पाहुण्याला. भिकारी काय दारात आलो याच्या? कोणाच्या आला? तो म्हणतो भिकारी, तू म्हणतो भिकारी. काय? बाळ तुझ्या मागं लगेच नाही खाता काय? तुम्हाला काय धंदा आहे का नाही? काम नाही, आहे? आम्हाला काय काम नाही पण आले. अरे पण असं काय बोलतो तू पांड्या? कोण मग म्हणतं? आता तू कसं बोलतो? तू नीट बोल. पांड्या बिंडा नको म्हणू मला. मला काहीतरी इज्जत आहे इथं. मग आता काय म्हणू तुला? तिचा नवरा ती असं बोलतो, तो नवरा असं बोलतो. आम्ही काय केलं तुम्हाला? काय मागायला आलो का तुमच्या दारात? त्यो तर लय कुत्रा आहे. त्यो तर त्याच्यात मी तोंडा कमी बघत नाही. हा. तुम्ही एकत्र येतात पण
बरं आम्हाला काय करायचं बाबा, हे चल बाबा आपलं काय काम राहिले तू आता अहो त्याच्या संग 2 शब्द पण नाही आता बोलला ना तू असं साधा शब्द मस्त म्हणला ना, तू काय कलेक्टर आहे का, तुला बँड लावला पाहिजे का, तुला डीजे लावला पाहिजे का, बस. तो तोंड इद्रेवानी तू खादरेवानी आली का आला नाही. हॉटेलवर जेवायला घालतो. मग आता याच्या पलीकडे त्यांनी काय केलं तू पाहिजे? एक काम कर, त्याच्याकडे जा, ते मोठा आहे ना, त्याने तो पाहून त्याच्याकडे जाऊन आले रे, त्याने चांगलाच पान उतारा केलाय माझा. राहिलं सायलेला तू केलास, काय नाही मला काय नाही. नव्हतं वाटलं तू एवढा पान उतारा करशील म्हणून. आणि माझे ना विचार वेगळे होते, माझे विचार वेगळेच झाले इकडे. अगं विषय असा आहे, ही तू कोणत्या जगात आहे? आई बाबा कसला तिथे तो कसला विषय आहे तुझा? हा कसला विषय आहे तुझा? कोणा दारात चालली हा कुठं चालली तू? कोणाचं भावन कोण कोणाची बहीण हे पाहुण्याला बरोबर कळते. नाही मी तिला सांगत होतो पण ती ऐकत नाही. एक माझ्या भावाला नंबर. भेटायच पडतं, माझ्या भावाला भेटायच पडतं, काय भेटत अरे तुम्ही कशाला आणायची, तुम्ही मागायला बाईला आणि त्यांच्या अहो, बायको आहे जावं लागत काय बोलताय बैल म्हणा तुम्ही? नाही तर काही म्हणा. काही आता पण तुम्ही काय काही बोलता? तो सांग, तू शांत तुमच्या राहा. दारात आहे त्याच्यामुळे तुम्ही काय शिव्या दिल्या तरी ऐकून घ्यावं लागेल, कारण गल्लीतलं कुत्र गल्लीत दादागिरी करते. आणि तुम्ही आधी विचारून यायचं ना की बाबा येऊ का आम्ही. हो सर, आमचं चुकलंच बरं का, नव्हतं यायला पाहिजे तुमच्या दारात. जाऊ देऊ आपल्याला आता इज्जत खाली आणि चाल. नाही थांब ना नाही, तिला नको, मुक्काम कर. माझ्या- नाही मला काय म्हणायचे, आलाय तर आहे ना, ती काय मी सांगतो त्यांना तिथं पलीकडे ती हॉटेल नाही का, आम्हाला काही गरज नाही, तुझी सासरवाडीच्या लोकांना गरज असेल तर त्यांना चाल. असं जा. काय ती डोक्याला ताप आहे नुसता. बघितलं ना काय काय कसं बघितलं? बोललेत. अहो काय तुम्हाला कळतं का? ताई एक तर एवढ्या दिवसांनी आल्या, त्या कधी येत नाही. हा कधी येत नाही मग कधी पण येणार ती कधी पण येणार आणि त्यांचं ऐकून घेऊ काय तू? हा अहो पण आजपर्यंत शब्दांनी कधी तुम्हाला त्यांनी दुखवलं नाही, तुमच्यासाठी किती केलंय. आम्हाला तुमची मोठी बहीण आहे ती, आणि तुम्ही असं हाकलून दिलं दारातून. मला नको सांगतोय ती ज्ञान, मला नाही सांगायचं. तुझ्या घरी काय चाललंय तिकडे मला नाही माहिती का? हा तिकडे सांगायचं ज्ञान, तुझ्या बापाला ते भावाला सांगायचं. माझ्या घरी असं चाललंय का? आता तुझ्या बापाला तिकडे हल्ला ना तिकडे तुझ्या भावाने. अहो कधी हाणलं तुम्ही? कोणाचंही काही ऐकून काही पण काय बोलता तुम्ही? हा नात्यांचं मला नको शिकू. आणि तुला सांगतो ते लग्न बिग्नाला जायचं नाही, आणि जायचं असेल तर ते आधी सांग. ते नवऱ्याला माझ्या 2 तोळा करत असताना तर आम्ही लग्नाला येऊ, नाही येणार नाही आम्ही लग्नाला. अहो तुम्ही कोणत्याच नातेवाईकांकडे जात नाही, कोणाच्याच कार्यात जात नाही. तुम्हाला कोण विचारणार? अरे नातेवाईक काय सांगा बरं. पेटवायची काय? नातेवाईक काय नसतं. नातेवाईक आहे ना फक्त सुख दुःखात असतात. मी तुम्हाला तुला एकच सांगतो मी बरोबर नको करू पुढची. मला नको शिकू नातेवाईक फक्त याला लग्न समारंभ कुठं चांगलं क्षण असलं तेव्हा येतात, आणि मैत्रीला येतात नातेवाईक, मध्ये नाहीत नातेवाईक. मला काय माहित नाही. माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी जाणार. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी जाणार. आणि गेली तर परत माघार नको येऊ तोंड घेऊन. सांगायला लागली बहिणीचं लग्न. भंगार आणि कोणी कुठं येतंय काही सांगते, सगळ्यांचं ऐकत बसतो मी. जाऊ बाई. हा बोल ना. कुठे चालल्यात? अगं मीच तुझ्याकडे येत होते. ऐका ना, ताई आल्या होत्या ना तुमच्या ताई घरी? आल्या होत्या. आमच्या इथं पण आल्या होत्या, पण यांनी घरात सुद्धा येऊ दिलं नाही. मी तेच पाहत होते, येणार होते तुझ्याकडं. तू चहा पाणी केलंय का नाही त्यासाठीच विचारायला आलते. अहो चहा पाणी करायला यांनी घरात तर येऊ दिलं पाहिजे. त्यांनी- मला आहे ना यांचं वागणं अजिबात पटलेलं नाही. मला पण नाही अगं, ह्यांनी घरातून सुद्धा येऊन नाही दिलं. मी म्हणलं अहो, चहा पाणी घेऊ दे त्यांना. नाही ऐकलं बाई अहो बिचाऱ्याने. मला तर साधं बोलू सुद्धा दिलं नाही. खुर्चीत बसले होते, त्या आल्या तेव्हा आम्ही बसलो होतो, साधे खुर्चीतून सुद्धा उठले नाहीत हे. अगं मलाच मारलं. काय सांगू तुला आता. मी हे बोलत असं- होते तर मला बोलू सुद्धा दिलं नाही. मला आहे ना अजिबात पटलेलं नाही, आणि ताईंचं ना खूप मन दुखलेलं आहे. मी तुम्हाला रडत रडत गेली बिचारी. मला काय वाटतं माहितीये का, आपण आहे ना जाऊ आणि खरंच त्यांच्या हा ना, बरोबर मग तेच बोलू. ना, चला, बोलायचंय मला ना. कारण हे ना असे तर घरात घेणार नाहीत त्यांना. लय त्यांचं सांगितलं एवढं- पण नाही ऐकलं बाई नवऱ्याने माझ्या. अहो मला तर बोलू मला सुद्धा नाही मारलं दिलं. सुद्धा माहिती का त्या नवऱ्याने. एक काम करा, चला आपण जाऊ, ताईंबरोबर बोलू आपण. हा ना, मला त्यासाठीच मी आले होते. म्हणलं तुझ्याकडं बघावा, चहा पाणी तरी तू केलं असेल. मी तर काही नाही केलं बाई, माझ्या नवऱ्याने करूनच नाही दिलं. आणि मी त्याला म्हणलं घरात घेऊ द्या, चहा पाणी घेऊ द्या. नाहीच बाई, नाही ऐकलं. नाही, ते दोघं नाही सुधरायचे. आपल्यालाच गेलं पाहिजे ताईंबरोबर बोलायला. चला बघू आपण काय. म्हणलं होतं तुला येऊ नको म्हणून. काय बघत थोबाड घेऊन चल. 10 वेळा मोकार अपमान करायची कामाला होती, कामान धामाची. दाजी काय लय गडबडीने चालले काय दाजी मिळाला आणि बहीण मेली. का? काय तुम्हाला सुकणं दुखन त्यात काय विषय एवढं? आता मी काय केलंय? तुमचेच खानदान आहे ना शेवटी ती. अहो हाय, पण असं काय झालं तुम्हाला एवढं? तरी काय झालंय? ही दाजी काय नाही, बोलत आहे? सकाळी ये म्हणली. हिला मी म्हणलं सकाळी बुराकलाही नाही म्हणलं, नाही भावांनाच भेटायला जाऊ. मी म्हणलं, नको जाऊ, 5 वर्ष झाले ते आई बाप मेल्यापासून. ते तुला विचारलं मग नाही. त्याचं काय गुन्हा आहे? भेट आहे भावाला येऊ नाही काय? आपण ते कुत्र्याने बोलले ते ही दोघं बी कुत्र्यापेक्षा बी तर एखादा कुत्रा येतं ना,
त्याला तर लोक तुकडा टाकी देत, आम्हाला तर तुकडा बी नाही. राहिलं यांना काय लाज वाटल्या काय यांनी? एवढी भयान परिस्थिती केली माहितीये का? अरे बिचारी 5 वर्षातून आलेली आणि हिला असं एक बोलतात जण का? म्हणतो डीजे लाव का, एक जण म्हणतो तुझे आई बाप मेले तवाच यायचं नव्हतं, आता काय चालली तोंड घेऊन. आणि एक जण म्हणतो आता काय तुझी मिरवणूक काढू का. एक जण तर काय म्हणलं माहिती का, तिथे एका हॉटेलवर फोन करून सांग तिथे जेवून जा. एवढं जागीरदारी काय तू हो हॉटेलवर जेवून जा. हा तुमचं ते पांडा खायला पांड्याला काय अक्कल गेली काय पार त्याची? आणि तो काय मोठा अहो त्याने तर काय विचारू नका, भिकारीन फिकारीन काय आमची पार आमची नको नकोच झाली आज. तो का अंबानी मानला काय पार? नाही मला ते अंबानी का काय बायका चांगल्यात राव, पण त्यांच्या नाही त्या पुरी समजदार पुरी दोन्ही चलून चांगल्या नाही देत आहेत. हे तर त्यांचं ना. बिलकुल नाही हो, लय काय सांगायचे आम्हाला. आता ती कसं असतं उलट असतं बरं का काही ठिकाणी त्याची. नाही निघतो आम्ही चला आता बायकाचं काय. ऐकून कोणी काही करतं पण हिची तरी दोन्हीच. नाही काय करणार आहे त्याला मोकार बोलणे खायचे. चला आपल्या घरी जाऊ दे एवढं काय काय तुमच्या घरी जाऊन परत तिथं माणसं म्हणायची इकडे गेले आणि अहो, तिकडे पण गेले. त्यांचं काय कारण आहे म्हणायला नाही याला? नाही त्यांना काय आहे, लय अहो, पण अवघड मायाकडून परिस्थिती. तुम्हाला कधी काय मला काय म्हणत चुलत भाऊ चित्रावती नाही आहे ते, काही काय वेगळे लोक- नाहीत. तुम्ही काय लोकांचे आहेत का म्हणायला. आणि मग माझ्या घरी आले आणि काय तुम्हाला बोलन का काय कोणी तेव्हा? नाही मग आम्हाला काय आमचं कोणी याला बाप आहे बोलू काय? द्या बरं तेवढं नेपाळची ताकद आहे ना माहिती आहे ना. काय रे पूर्ण काय नाही काय नाही कशाला मी अरे, तशी खरं अजून सांगू का, तुमच्या घरात भांडण मला लागते. इतकं वाईट वाटत होतं ना, मी 3 वेळा म्हणत होते त्यांना, पण तुम्ही बघितलंय त्यांनी मला बोलू तरी दिलं का? नाही, आम्हाला तुमची काय चुकी नाही मी आताच अरे ननंद आपल्याकडे तुम्ही कशाला 4-5 आले? वर्षातून तुम्हाला आली आम्ही आणि तुम्हाला कळालं नाही वैर. अहो, मी माझ्या नवऱ्याला तेच सांगत होते नाही हो, का एवढ्या नाही रे दादा, दिवसांनी त्यांची ताई काही आले, चुकी नाहीये. साधं घरात सुद्धा येऊ दिलं नाही. मला इतकं वाईट वाटलं म्हणून मी ना अरे म्हणजे यांना घरात सुद्धा उभा नाही केलं तुम्ही. नाही. अरे आणि यांनी काय साधं लाज वाटल्या काय? कुत्र्यापेक्षा बेकार आलं. मला मास्तुरात घ्यायची इच्छा होती. मला त्यांना त्यांची घरात काही घ्यायचं चुकी होतं, नाहीये. खाऊ पिऊ घालायचं हा होतं, ना, चांगलं हे- 4-8 दिवस राहा म्हणणार होते. पांडा मी आता. एवढा बेमान कावपासून झालाय रे फार दाब्यात जेवण घालाय निघालाय त्यांना. अहो, त्यांना मोठे लोक ना- झाले नाही, नाही, पैसे त्यांना काहीच कोणाचं राहिलेलं नाही. नातेवाईकाचं म्हणलं तर मला म्हणतात नातेवाईक कोणाचं नसतं. आता ते जर इथं अरे आले ना नसतं म्हणजे आता काय ते मला तू नाही, नाही, ती इथे येणारच आहे, नातं जर बरं का? नसतं तर ही बहीण त्याच्या घरी आली असती का? तिथे ते इथे येणारच आहे पुरीला मोकार ताप होईना आपलं इथून चला. येऊ दे ना आली तर तुम्ही काय बेता मी आहे ना. नाही मोकार कुठं ना वाढस. तुमचं एवढं येऊ दे त्यांना आहे ना फक्त मी अजून कधी बोललेलो नाही त्यांना. मला तरी कारण काय होतं मी मोठा आहे त्याच्यामुळे मी कधी त्यांना शब्दांना नाही दुखीत. मग त्यांना येऊ देच मग येऊ द्या उलट. अहो त्यांचे दात त्यांच्या घशात टाकी तू काय नातं होय? निघाल्यात म्हणजे काय? अहो बहिणी काय बोलण्यात मला मला एक सांगा दाजी रोज येत का घरी हो बहिणी? आपण आम्ही काय आलो कवा तरी आलात ना तुम्ही? आमचं काय का अहो, ते भिकाऱ्यावर चालली बोंबलं चायला तर मावूनला अहो, असं बोल नाही का? अरे भिकाऱ्यावानी भिकाऱ्यावानी तुमच्या घरी काय नाही हो? हा? माझ्यामुळे नका तुम्हाला त्रास करून घेऊ तुम्ही ऐका. अहो पण ते एवढं बोलले तुम्हाला अरे किती वाईट ताडे वाटलं तू नको डोक्यात घेऊ एवढं. अरे दादा पण माझ्यामुळे कशाला यायची हिला अक्कल नाही हो, हिला अक्कल नाही हिला दादाला सांगितलं तुम्ही. यांना आहे ना यांना मी काढून देतो राहू दे ना तशीच बिगर तुकडे वाचून त्यांना घरी. माझ्या नवऱ्याने काय सांगायचंय, त्याला काय रोग आला तर मारायला? चहा पाणी कर. बर का राजू हिला जर अक्कल असती ना आता हितपर्यंत आलीच नसती. नाही नाही अहो दाजी असं होतं कोणच्या अहो, बहिणीला वाटत तसं नाही माझ्या नाही, भावाची गाठ आम्हालाही पडली वाटतं ना पाहिजे. त्यांनी आलं पाहिजे. का रे पांड्या काय एवढं तुला काय झालं? जा म्हणून तुला इकडे काय आली कशाला म्हणजे? इकडे काय काम आहे तुझं? अहो तुम्ही तुम्हाला मी म्हणलं होतं ना वहिनी जा तुम्हाला दोघींना. नाही तुम्ही तुमच्या बहिणीला एवढं बोलणार आणि ते ऐकून घ्यायचं का? मला ती अरे एक लक्षात घे. अरे हे काय तुझ्या घरी काय उपरी माणसं आलती काय? तुम्ही घरांनी नाही उभा केली. आम्ही कुठं काय आणि तू म्हणलं मोठा आहे ना तुला लाज वाटाय पाहिजे होती. काय झालं? अरे बहिणीला दारातून हाकून लावलंय. तुझ्या घरी नाही अरे माझ्या घरी नेईनच पण तुम्हाला माहिती का काही गोष्टी काय माहिती हिची उद्या तुला गरज लागणार आहे बरं का दोघांना बी एक लक्षात ठेवा. आम्हाला नाही गरज कोणा नाही लागायची ना परत त्या टायमाला रडू नका. परत मी आता दाजीला बी नेईन आणि बहिणीला बी नेईन. आहे मोठा ना ज्ञान नको पाजळू आम्हाला आम्हाला कळते काय करायचं. काय कळतंय तुम्हाला? अरे तुमच्या तू काय करते इकडे? ऐक 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 यांना सगळं कळतं. यांना आहे ना पैशांची आहे ना अशी पट्टी डोळ्यावर थोड्या आहे ना ए पांडा पट्ट्या डोळ्यावर जे बांधलेत ना उघडा जरा हवेत चालला तुम्ही. नाही त्याला माहित नाही अजून ते आई काय बाप- सांगायचं बी आई बाप नाही. गे- पण आम्ही काय- ऐक आई बाप गेले ना आली, ही दारात आली यांना म्हणलं ती जेवून जा हा. जेवून जा म्हणलं हॉटेलवर. आमच्यात नाही स्वयंपाक झाला ना अरे ती काय तो कामाला माणसं आणलेली होती काय हॉटेलवर जेव घाला. स्वयंपाक झालेला होता खोटं बोलू अरे नका. तू जर बहिणी संग प्रेमाने बोलला ना तर तुला प्रेमाने सगळं होईन आणि वाईटात जर गेला ना तर आम्ही इतके वाईट येतं का तुम्हाला राहायला सगळं अंगार लावून जाऊ. हो, ए, ऐका ना. तुम्हाला एक विषय माहिती का रे? तुम्ही काय एवढे काय काळे बोलला? बोललाय. आमच्या दारात येऊन आम्हाला दम देऊन जातात. नाही, दमत देतो आता, ऐक, काय ऐक. करा तुम्हाला करून घ्या. तुम्हाला काय माहिती काय? अरे तू तुला माहितीये का तू एवढा मोठा झाला असंच झाला का? सुद्धा दारात यायला हा. तुमच्या. म- मला- नाही, 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 या दोन्ही भावांच्या आहे ना एक भावामुळं थांबा कोणताच थांबा नातेवाईक थांबा अरे तुम्ही तुमच्या नातेवाईक ऐका. आहे का दारात? ह्यांना नातच तोडायची ना ऐका. बरोबर आहे ना
बोला ना, काय अडचण आहे बरं जरा नीट हिला बोला. अडचण नाही. अहो, पण सोन्यासारखी बहीण, तुमच्या आई बापांनी काय केलं माहितीये तुम्हाला? काय जमीन पण तुमच्या नाव आहे का? गुंठा तरी आहे का? राय जागा तुमच्या नाव आहे का? जाऊ दे मरू दे, तुला आहे का? बोलू हे काय नको सांगू ना. ते नाही सांगायचं काही. नसू दे ना, पण ते आमचीच आहे ना. तुमची जे- तुमचे तुमचे अरे ही घरातून उठवायची ताकद तिची. मग उठव. काय आहे तुमच्या उठव ना नावावर, हो? उठव ना काय आहे काय तुमच्याकडे? तुमच्या नावावर? चल तुमच्या चल राजू नावावर काय? अहो थांबा 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 चल थांबा ना. यांच्या जागा उजळा त्यांना नाही, नाही, ऐका. टाका नाही कुठं, ज्यांची काय गाडी होतंय? नाही ह्यांना आहे ना, ह्यांना काय थोडी आडमोठी बुद्धी आहे यांच्याकडे. ह्यांना माहिती ना, यांना वाटलं आता आई बाप गेले म्हणजे सगळं आपलंच आहे. अरे आई बापाला ती पोरगी बी होती एक, ही लक्षात घ्या बहिणी. आणि नातं जर तोडीत असते तर तुमच्या जिंदगीत बी अर्थ नाही. मग येते ना, मग येते त्या टायमाला पाया पडावा लागेल. अरे आज जर त्यांना चहा पाणी व्यवस्थित घरात जीव घातला असतं तू टोन आम्हाला जेवायचं नव्हतं, ए, राजू आमच्या संग 2 शब्द गोड बोलला त्यांनी काय मागितलं होतं का? काय मागायला आलते तुमच्याकडे? डोळे हा? बघायला आलते आणि 2 शब्द बोलायला अरे आलते. जी बहीण आपल्याकडे मागायला आई बाप गेल्यापासून 4-5 वर्षांनी भेट आहे ती तिची असा पाहुणचार करता वैर. 5 वर्ष नाटून आली का भावाची? अरे मी म्हणतो 10 वर्षांनी येऊ दे. तू आला 5 वर्ष तिची आठवण नाही, तू आला भेटायला आलीच नाही. आणि आलीच तू नाही काय ना, मग आला? तिला आली ना म्हणून तो तू एकडे पण आली म्हणतो भेटायला, असा पान तू उतारा पण केला. आला. अरे लाज धर जरा, शा नाही तू. त्यांनी करू दे खेळ, ती बारक आहे, त्याला म्हणता येईल जाऊ, त्याची काय बारीक आहे त्याच्यामुळे नाही, बोलला आता असेल. नकोय, आता तो विषय ना घेऊ, आता लांबून राम राम. आणि परत कोणी कोणाची गाठ घेऊ नका, कोणी कोणाच्या मैत्रीला सगळं देऊ नका. नाही, नाही, चल. ऐका, नाही, नाही चल. अहो, दाजी ऐका. नाही नाही ओ, दाजी. नाही, राजू नंतर येतो आमच्या. नाही, नाही नाही ऐका ना. नाही, चल. अहो, ऐका ना. मला जर टोला टाक ना, सांग हो बाहेर. चल चल हो पुढं, चल पुढं, चल बघा आता चल पुढं. मला यायचं नाही अजिबात, कोणी मागे नाही यायचं अजिबात. तुम्हाला दाखवतो आता कस काय झटका येईल. ऐका ना. यायचेच नाही. ऐका चल ना. तुम्ही ऐका चल ना. तू. ऐका ना. ऐका ना. चल पुढं चल. नका ना, ऐका ना. अजिबात नाही थांब. दाजी ऐका ऐका, तुम्ही 1 मिनिट ऐका राव, काय गोष्टी ऐका. काय पडतो? तुम्ही शहाणी माणसं आहेत का नाही? झालं राग हा? व्हायचं का? तुम्ही असं करून चालणार आहे का? ती ना तुझ्या, मी बारका आहे. मी तुझ्या पाया पडतो ना, नको. चुकलं, राग व्हायचं. चुकलो नाही नाही, काय नाही चुकलं, माझं चुकलं. अरे अक्षरशः डंडासा रडते आता रे बा. तुमच्या नाही 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 तुमच्या नावावर काही जमीन नाही म्हणून तुमच्या आता अक्कल ठिकाणावर आली आणि लगेच अरे आम्हाला तशी बी नको. उद्या सकाळची बरं त्यांची नावची करून परत येणार बी तसं नाही. नाही त्यांचं अहो. त्यांचं सांगते मी आम्हाला काय करायचं. तुम्हाला आशा कोणचीच नाही, पण ह्यांना वाटत होतं ना, हा. यांना वाटत इथं एक पट्टी यांच्याकडे, माझ्याकडे 10 पट्टी. यांच्याकडे एक पट्टीला कोण चाटीत आहे? घेऊन जाऊ दे सकाळची अरे, बरं, एकाची रीत आणि तुम्हाला एक तुमचं नाव सांगता, करून घे. आपला परपंचाने यांचा उकांडा बरोबर आहे. आणि ती कशाला रे तुमच्या डोकं चालतात? पण 2 शब्द प्रेमाचे तरी नीट बोलायचे ना, कमीत कमी. नाही जरा हा? आणि मग आता तुम्हाला फोड झाल्या याच्या मागे पळायची काय गरज आहे? मग आहे ना तुमच्या दम घेण्याचा होता का? किरकिर झाली जरा थोडी माहिती. बरं चल, तू चहा पाजणार आहे हा, घरी? चला मी चल. चहा पाहिजे. नाही, चला चला, ए, चल डॅडी, चला, चला 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 मी स्वयंपाक चला चहा कर. बनवते. चल गं, आपण स्वयंपाक बनवू.